नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपल्याला ऑप्शन फॉर्म बद्दल बोलायचंय, कारण यानंतरची सगळ्यात महत्त्वाची स्टेप तुमची ऑप्शन फॉर्म असणार आहे. बाळांनो, जेवढा चांगला ऑप्शन फॉर्म तुम्ही बनवणार तेवढं चांगलं कॉलेज लागण्याचे तुमचे चान्सेस वाढतील. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आलेले आहेत ऑप्शन फॉर्मच्या संबंधित, काही गाईडलाईन्स आलेले आहेत. त्या सगळ्या गाईडलाईन्स आपल्याला समजणं गरजेचं आहे, अदरवाईज आपला ऑप्शन फॉर्म चुकीचा भरला जाईल किंवा चुकीचे कॉलेजेस टाकले जातील. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, कुठेही काही अडचण आली मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, सीईटी सेलची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅपराऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल जाईल, त्याच्यामध्ये जॉईन करा. बघा, तुमचा ऑप्शन फॉर्म अशा पद्धतीने दिसला पाहिजे. पहिली गोष्ट, ठीक आहे, त्या ऑप्शन फॉर्म मध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट, इन्स्टिट्यूट कोड, इन्स्टिट्यूट नेम आणि ब्रांच नेम या चारच गोष्टी इन्क्लुडेड पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही कॉलेजचं स्टेटस वगैरे मेन्शन करू शकतात की हे अनएडेड कॉलेज आहे किंवा हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे किंवा हे ऑटोनॉमस आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही मेन्शन करू शकतात. पण इम्पॉर्टंट चारच गोष्टी असतात, तुमचे डिस्ट्रिक्ट, तुमचं इन्स्टिट्यूट कोड, तुमचं इन्स्टिट्यूट नेम आणि तुमचं ब्रांच नेम. आता बघा, मी तुम्हाला काही गोष्टी समजवतो, यामध्ये समजून घेण्याची गरज आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकतात, हा इन्स्टिट्यूट कोड काय 6272, हा इन्स्टिट्यूट कोड काय 6207. पण कॉलेजचं नेम बघा बाळांनो, डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी, आकुर्डीच्या कॉलेजचा हा कॉलेज कोड आहे. आणि सेम कॉलेजचं नाव डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटी, डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भरपूर विद्यार्थी कॉलेजेस चुकीचे टाकून देतात, कारण एक एक कॉलेजच्या 3-3, 4-4 शाखा आहेत, 3-3, 4-4 वेगवेगळे ब्रांचेस आहेत, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होत जातात. त्यासाठी आपल्याला इन्स्टिट्यूट कोड टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, इन्स्टिट्यूट कोड नुसारच तुमचं कॉलेज आयडेंटिफाय होतं, ना की कॉलेजच्या नेम नुसार. हा इन्स्टिट्यूट कोड एक युनिक आयडी असते बाळांनो. ठीक आहे, कॉलेजचं नेम मे बी सेम असू शकतो, पण इन्स्टिट्यूट कोड किंवा कॉलेजचा जो कोड आहे तो कधीच सेम नाही राहू शकत. म्हणून कॉलेज लिस्टमध्ये तुमचा इन्स्टिट्यूट कोड असणं खूप गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलंय त्यांच्या लिस्टमध्ये या सगळ्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट, सिटीज असणार आहेत, इन्स्टिट्यूट कोड असणार आहेत, इन्स्टिट्यूट नेम असणार आहेत, ब्रांच नेम असणार आहेत, स्टेटस असणार आहेत, सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड करणार आहोत, जेणेकरून आपली कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनली पाहिजे. आता बघा, इथं फक्त 207चा आणि 272चा एवढाच फरक होता, तरी विद्यार्थी चुकून देतात बऱ्याच वेळेस. ठीक आहे, तर आणि हे बघा, ब्रांचेस पण तुम्हाला व्यवस्थित सिक्वेन्सने लावायचे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो, है ना. फॉर एक्झाम्पल, हे कॉलेज आहे आणि हे दुसरं कॉलेज आहे. हे कॉलेज, आता तुम्ही म्हणणार केकेडब्ल्यू वरती काय आणि एमआयटी खाली काय, याचं रिझन काय? केकेडब्ल्यूचं कट ऑफ जास्त क्लोज झालेलं आहे ऍज कम्पेअर टू एमआयटीच्या आयटीचं कट ऑफ. ठीक आहे, केकेडब्ल्यूचं कम्प्युटर सायन्सचं कट ऑफ जास्त क्लोज झालं होतं ऍज कम्पेअर टू एमआयटी आयटीच्या कट ऑफ पेक्षा. ठीक आहे, तर ते केकेडब्ल्यू वरती आहे, कारण ज्या गोष्टीचं कट ऑफ जास्त, ज्या ऑप्शनचं कट ऑफ जास्त, ऑब्व्हियसली ते ऑप्शन बेटर कन्सिडर केलं जातं बाळांनो. फॉर एक्झाम्पल, नाशिकचं एक कॉलेज आहे ज्याचं कट ऑफ 99 क्लोज झालेलं आहे सीएचचं, है ना, आणि त्याच जागेवर पुण्याचं एक कॉलेज आहे त्याचं कट ऑफ 96 क्लोज झाले सीएचचं. आता या दोघांमध्ये कॉलेज कोणतं चांगलं असेल? ऑब्व्हियसली 99 वालं. त्याचं प्लेसमेंट जास्त आहे म्हणून तिथं कट ऑफ जास्त केलेलं आहे, म्हणून डिमांड जास्त त्या कॉलेजची आलेली आहे, म्हणून ते कॉलेज आपल्याला वरती ठेवावं लागतं ऍज कम्पेअर टू खाली. आता या लिस्टमध्ये लक्षात ठेवायचं, हे नाशिकचं कॉलेज आहे, हे पुण्याचं कॉलेज आहे. तुमच्या सिटीज मिक्स असू शकतात, ब्रांचेस मिक्स असू शकतात, पण प्रायोरिटी कोणाला जास्त द्यायची? हायेस्ट कट ऑफच्या ऑप्शनला तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे, आता या ऑप्शन मध्ये बघा, केकेडब्ल्यूचं कट ऑफ जास्त कम्पेअर झालेलं, क्लोज झालेलं केकेडब्ल्यूच्या कम्प्युटर सायन्सचं ऍज कम्पेअर टू एमआयटीच्या आयटीचं. एमआयटीच्या आयटीचं जास्त क्लोज झालंय ऍज कम्पेअर टू सीए गडच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचं. सीए गडच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचं जास्त क्लोज झालेलं आहे ऍज कम्पेअर टू कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं. आता या कॅन्डिडेटची लिस्ट मे बी एससी एसटीची असू शकते, मे बी ओबीसीची असू शकते. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट कट ऑफ तुम्ही आता मॅच नका करत बसू. डिपेंडिंग ऑन कॅन्डिडेटची कॅटेगरी वगैरे कोणती आहे त्यानुसार ही कट ऑफ लिस्ट आपण बनवली आहे. ठीक आहे, त्याची प्रेफरन्स लिस्ट बनवली आहे. ठीक आहे, मी फक्त एक सॅम्पल दाखवण्यासाठी तुम्हाला ही लिस्ट आणलेली आहे बाळांनो, है ना. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, कॉलेजेसची रेंज काय हवी आहे. ठीक आहे, आता जर बाळांनो तुमचे 80% आहेत, 80%ला रेंज नेहमी तुमची +10 -10 असावी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 90 पासून कॉलेजेस सुरू करायचे, 70 पर्यंतचे सगळे कॉलेजेस टाकायचे. ठीक आहे, आता 80% आहे, 80 ते 90 मधली हे काय बाळांनो, एक टार्गेट करतोय आपण चांगल्या कॉलेजेससाठी, है ना. 80चे कॉलेजेस आपल्याला तर भेटणारच आहेत, है ना. त्यानंतर 70 ते 80चे जे कॉलेजेस आहेत ते आज आपण कशासाठी ठेवतोय? बॅकअपसाठी ठेवतोय. कशासाठी ठेवतोय? बॅकअपसाठी ठेवतोय. टार्गेट
जे आपले कॉलेजेस लागणार आहेत आणि बॅकअप, या तिघ गोष्टी तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे. गोष्ट समजते, तरच ती बेस्ट कॉलेज लिस्ट असेल. आता हे टार्गेट तुम्ही 80चं 90 ठेवू शकतात, पण 95 ठेवण्यामध्ये काही सेन्स नाही बाळांनो. 99 ठेवण्यामध्ये काही सेन्स नाही, ते कॉलेजेस भेटूच शकत नाही तुम्हाला, है ना. जर 80चं तुम्ही कट ऑफ क्लोज झालेले कॅप 4चं, है ना, तुम्ही हे कॅप 1ला तुम्ही लास्ट इयर 80ला क्लोज झाला होता, तुम्ही यावेळी 90ला क्लोज होऊ शकतं. जास्तीत जास्त 80चं 99 कधीच जाणार नाही. म्हणून ज्याचे 80% आहे त्याने सीओईपी सीएस ऑप्शन टाकणं काहीच गरजेचं नाहीये, चुकीचं आहे ही गोष्ट टाकणं, है ना. या गोष्टीला समजून घ्या. या गोष्टीमुळे काय होतं, आता याचा कॉन्सिक्वेन्सेस सांगतो बाळांनो तुम्हाला. जर 80% कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही 90 ते 70% कॉलेजेस नाही टाकले, मग याचा कॉन्सिक्वेन्सेस काय होतो, जे तुम्हाला हे भेटणारे कॉलेजेस होते हे राऊंड 2ला तुम्हाला राऊंड 2ला पण नाही भेटणार. राऊंड 1ला कारण तुम्ही हे टाकून ठेवले, सीओईपी सीएस वगैरे हे सगळे कॉलेजेस टाकून ठेवले, ऑप्शन्स टाकून ठेवले, आणि जे लागणारे होते ते टाकले नाही. मग राऊंड 2ला काय होईल, जे लागणारे होते ते पण बुक होऊन जातील राऊंड 1च्या विद्यार्थ्यांकडून. मग राऊंड 2ला तुम्हाला ते पण कॉलेज लागणार नाही. मग 80% विद्यार्थ्याला 60% कॉलेज घ्यावं लागेल, जे की त्याला 90% भेटू शकत होतं, पण कॉलेज लिस्टच्या चुकीने त्याला नाही भेटलं, है ना. आणि कॅप 1 मध्ये बाळांनो 30 ते 40% असे विद्यार्थी असतात, त्यांना ह्याच कारणामुळे कॉलेज लागत नाही किंवा चुकीचे प्रिफरन्स टाकून ठेवतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल वरती डीवाय पाटील खाली टाकून ठेवलं, खाली व्हीआयटी टाकून ठेवलं. आता डीवाय पाटील बुक होऊन जातं, त्याचं व्हीआयटी मध्ये त्याला लागणार होतं तरी लागत नाही, आणि राऊंड 2ला फुल होऊन जातात सीट्स. मग या सगळ्या चुका होतात बाळांनो. त्यासाठी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात. अजून सुद्धा जागा शिल्लक आहेत. लास्टचे 2 दिवस उरलेत बाळांनो. 26 तारखेला आपला फॉर्म क्लोज, 27 तारखेला आपला फॉर्म क्लोज होऊन जाईल, कारण 28 तारखेपासून आपल्याला अपलोडिंग सुरू करायची कॉलेज लिस्टची. म्हणून तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकतात. आता ऑप्शन फॉर्मचे फॅक्टर्स कोणते कन्सिडर करायचे, सगळे फॅक्टर कन्सिडर करा, पण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स त्यांना तर अजिबात स्किप नाही करायचे. ठीक आहे, जास्तीत जास्त फॅक्टर कन्सिडर करा तुम्ही, पण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर जे मी प्रायमरी कन्सिडर करतो जेव्हा पण मी कॉलेज लिस्ट बनवतो. ठीक आहे, पहिला म्हणजे विद्यार्थ्याचे पर्सेंटाईल. ठीक आहे, दुसरा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्याची कॅटेगरी. तिसरा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्याला कोणती ब्रांच हवी. चौथा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्या सिटीमध्ये हवंय. हे 4 अनस्किपेबल फॅक्टर आहेत बाळांनो, यांना स्किप नाही करायचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कॉलेज लिस्ट बनवताय 80% विद्यार्थ्याची, सगळ्यात पहिले तुम्हाला फिल्टर आउट करायचे पर्सेंटाईल वाईज कॉलेजेस. आणि तुम्हाला समजा पूर्ण महाराष्ट्रात 80% फॉर एक्झाम्पल तुम्हाला 200 कॉलेजेस भेटले, है ना, पूर्ण महाराष्ट्रात. अजून आपण काहीच फिल्टर लावलं नाही. पहिलं फिल्टर काय लावलं, फक्त पर्सेंटाईल. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात 80% कॉलेजेस शोधून आणायचे. आता 80% साठी कोणते कॉलेजेस असतील, 70% ते 90% दरम्यानचे सगळे कॉलेजेस आपण शोधले. ते किती निघाले आपले, 200 कॉलेज निघाले, बरोबर. ते 200 कॉलेज निघाले. आता आपल्याला शोधायचंय, आता समजा माझी कॅटेगरी ओबीसी आहे ना. आता या 200 कॉलेजेसमध्ये ओबीसीला किती क्लोज झालेले आहेत. तुम्ही म्हणणार सर 100 कॉलेजेस हे ओबीसीला क्लोज झालेले आहेत एवढ्या पर्सेंटाईल मध्ये. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही म्हणणार सर ब्रांच मला कम्प्युटर सायन्स, मग कम्प्युटर सायन्सला याच्यापैकी सर फक्त 50 क्लोज झालेले आहेत या पर्सेंटाईल रेंजमध्ये. त्यानंतर सिटी, आता हे 50 मध्ये फक्त मला पुण्यामध्ये हवंय सर, फक्त 30 कॉलेजेस असे आहेत जे पुण्यामध्ये हवं. आता हे जे 30 तुम्ही काढले ना बाळांनो, एवढं फिल्टरेशन करून हे 30 तुमचे फायनल कॉलेज लिस्टमध्ये असावे पाहिजे. फायनल कॉलेज लिस्टला तुम्हाला हे 30 कॉलेजेस टाकायचे. ही असते प्रॉपर मेथड तुमची कॉलेज लिस्ट बनवण्याची. आता भरपूर विद्यार्थी सांगतात तुम्ही युनिव्हर्सिटी आणि आउटसाइड होम युनिव्हर्सिटीचा कन्सिडरेशन नाही घेत का. नाही घेत मी आउटसाइड होम युनिव्हर्सिटी, आउटसाइड होम युनिव्हर्सिटीचा का नाही घेत याचं रिझन सांगतो. 1 ते 1.5% डिफरन्स असतो, आणि मी किती पर्सेंटाईलचा डिफरन्स ठेवतोय, +10 -10चा. जर विद्यार्थ्याला 80% आहेत, मी ऑलरेडी त्याला 70 ते 90% कॉलेजेस देतोय, बरोबर. मग तिथं 80ला जे तुमचा 1 ते 1.5%चा तो होम युनिव्हर्सिटी आणि आउटसाइड होम युनिव्हर्सिटीचा डिफरन्स आहे, तो ऑलरेडी आपण कव्हर अप करतो या 20% रेंजमध्ये. गोष्ट समजते. जर तुम्ही फक्त 80% कॉलेजेस टाकताय, फक्त 80, 81 पण नाही, 79 पण नाही, मग तुम्हाला होम युनिव्हर्सिटी, आउटसाइड होम युनिव्हर्सिटी तो पण फॅक्टर कन्सिडर करावा लागू शकतो. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता ऑप्शन फॉर्म लिस्ट अपडेशन इन एव्हरी राऊंड. हा प्रत्येक राऊंडला लिस्ट अपडेशन कसं होणार आहे ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली तुम्ही, बरोबर. पहिल्या नंबरचं, दुसऱ्या नंबरचं असं करत करत तुम्ही 50 कॉलेजेस पर्यंत पोहोचले. आता या 50 कॉलेजेसमध्ये बाळांनो, या 50 कॉलेजेसमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला 30 नंबरचं कॉलेज लागलं पहिल्या राऊंडला, राऊंड 1ला, है ना. राऊंड 1ला कोणतं लागलं, 30 नंबरचं. आता हे 30 नंबरचं लागल्यानंतर तुमच्या समोर 2 ऑप्शन ओपन होतील. एक तर ऑटो फ्रीज तर होणार नाही, है ना, ते तर होणार नाही कारण पहिल्या नंबरचं नाही आहे. एक तर फ्रीज होईल ते कॉलेजेस, एक तर फ्लोट होईल, है ना. एक तर तुम्हाला फ्रीज करायचं असेल किंवा फ्लोट करायचं असेल. फ्रीज करायचं म्हणजे ते कॉलेज बुक करून घ्यायचंय तुम्हाला, आणि फ्लोट करायचं म्हणजे ते कॉलेज मला
पाहिजे पण मला अजून नेक्स्ट राऊंडला जायचंय, मला बेटरमेंटची इच्छा आहे. मग काय होईल अपडेशनमध्ये, पहिल्या राऊंडला 30 नंबरचा कॉलेज लावलं, राऊंड 2 ला लिस्ट कोणती व्हॅलिड राहील माहिती आहे, फक्त 1 ते 29 नंबरच्या कॉलेजेसची. 1 ते 29 नंबर मधलं तुम्हाला कोणतंही लागलं 30 नंबरचं कॅन्सल होऊन जाईल. 1 ते 29 नंबरचं कॉलेज तुम्हाला जे पण भेटलं असेल त्याच्यावरती मग तुम्हाला फ्रीज करायचं, बेटरमेंट करायचे, तुमची इच्छा. गोष्ट समजते? अशा पद्धतीने लिस्ट अपडेशन होतं. ऑटो फ्रीजचे नियम तुम्हाला अवॉइड करायचे. ठीक आहे, राऊंड 1 ला पहिल्या नंबरचं कॉलेज टॉपचं कॉलेज टाकायचं. जरी तुमची 20% असेल तरी COEP CS टाका. आपण हे मिळण्यासाठी नाही टाकत आहे, आपण हे ऑटो फ्रीजचा नियम काढण्यासाठी टाकतोय. राऊंड 2 ला पहिल्या 3 कॉलेजेस मधलं जे पण लागत असेल ते ऑटो फ्रीज होऊन जातं, म्हणून टॉपचे 3 कॉलेजेस टाकायचे. आणि राऊंड 3 ला पहिल्या 6 मध्ये कोणतंही लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणजे इन शॉर्ट मी असं सांगू, टॉप 6 कॉलेजेस तुमचे टॉपचे असले पाहिजे बाळांनो. मग कोणते टाकायचे टॉप 6 कॉलेजेस? प्रत्येकाने ज्याचे 10% असतील, ज्याचे 90% असेल तरी त्याने COEP, VJTI, PICT, वालचंद, SPIT, कमिन्स गर्ल्ससाठी आणि VIT हे कॉलेजेस तुम्हाला 5-6 पहिले टॉप कॉलेजेस टाकायचे. हे महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस आहेत बाळांनो. ठीक आहे, ऑटो फ्रीजचे नियम झाले. आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या बाळांनो, या सगळ्या कन्सिडरेशन तुम्हाला ऑप्शन फॉर्म मेकिंग मध्ये घ्यायचंय. आणि ऑप्शन फॉर्म सगळ्यात महत्वाची स्टेप आहे बाळांनो. ऑप्शन फॉर्म चुकवला सगळं चुकलं, है ना. ऑप्शन फॉर्म चुकवला जरी 90% असेल तरी तुम्हाला लो लेवल कॉलेज घ्यावं लागतं. आता लास्ट इयरला एक विद्यार्थ्याला 80% होते, एक विद्यार्थ्याला 87% होते. 80% वाला आज बेस्ट कॉलेजमध्ये शिकतोय ऍज कम्पेअर टू 87 वाला, कारण याने कॉलेज लिस्ट योग्य बनवली. आणि याने कोणती कॉलेज लिस्ट बनवली? ChatGPT, जेमिनाय किंवा ते गुगलवरून काढलेली कॉलेज लिस्ट, ती कॉलेज लिस्ट टाकली. एक कॉलेज राऊंड 1 ला लागलं नाही बाळांनो, राऊंड 2 ला सीट्स खाली नव्हत्या. ह्या चुका तुमच्याकडून नको व्हायला बाळांनो. यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. फक्त लास्टचे 3 दिवस उरलेले. ठीक आहे, 27 तारखेला रात्री 12 वाजता फॉर्म क्लोज होऊन जाईल. लवकरात लवकर रजिस्टर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी कमी पर्सेंटाईल असेल त्या कमी पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट कॉलेज मिळणं शक्य आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातील जे नेहमी तुमच्यासोबत असतील. कधी काही अडचण आली तुम्ही त्यांना डाऊट विचारू शकता. तुमच्या सगळ्या क्वेरीज वगैरे ते रिझॉल्व्ह करतील. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो बाळांनो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या आपल्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. 30 कॉलेज लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्याची चान्सेस वाढून जातात. ठीक आहे, हेच नाही बाळांनो, जसं तुम्ही कॉलेज लिस्ट सबमिट करता त्यानंतर फ्रीज करायचं का फ्लोट करायचं, ऑटो फ्रीज, सगळ्या गोष्टी आम्ही सांगतो. कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड प्रत्येक राऊंडला तुमच्या सोबत असतो जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही. आणि ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा स्कॉलरशिप बाळांनो. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे 2 ते 3 लाख रुपये फीज होती लास्ट इयर, ती सगळी फीज आपण 0 केली. ठीक आहे, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत सुद्धा केल्या जातील बाळांनो. 24/7 मी तुमच्या सोबत आहे. नक्कीच एनरोल करा. वाटल्यास तर कुठूनही काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या, पण एनरोल करून घ्या बाळांनो. कारण तुम्हाला नाही माहित, कारण ब्रांच कोड, कॉलेज कोड या सगळ्या गोष्टी पण इन्क्लूड करायच्या असतात कॉलेज लिस्टमध्ये. या सगळ्या गोष्टींचे अवेअरनेस तुम्हाला नाहीये बाळांनो. आणि साहजिक गोष्ट आहे, तुम्ही अभ्यासात मग्न होते, तुम्ही फक्त वर्षभर कॉलेज नाही करत राहत, है ना. ज्या व्यक्तींना व्यवस्थित माहिती आहे, ज्या फर्म्सला व्यवस्थित माहिती आहे, त्यांच्याकडून काउन्सिलिंग करून घ्या. माझं एवढं म्हणणं आहे. असं नाही म्हणत की इथूनच काउन्सिलिंग करा. जिथून चांगले वाटेल तिथून करून घ्या, पण करून घ्या. तिथं आपण डॉक्युमेंट सबमिशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो. कोणतीच प्रोसेस तुमची सोडत नाही. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्यासोबत असतो. कधी त्यांना कॉल करा, मेसेज करा. ठीक आहे, जरी हाय पर्सेंटाईल असेल, लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवते बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्नही काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही बाळांनो. प्लीज मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो, तुम्हाला काही अडचणी असेल व्हॉट्सअपला टाका. मी 24 तासात एकदा तरी सगळ्या विद्यार्थ्यांचं व्हॉट्सअप बघून घेतो, है ना. प्लीज व्हॉट्सअपला टाका, है ना. तुमच्या हात फक्त नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही, नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न. या गोष्टीची तुम्हाला गंभीरता समजायला पाहिजे, है ना. ज्याला माहिती आहे त्याच्याकडून गोष्टी करून घ्या. ठीक आहे, नक्कीच पॉसिबल असतं बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली मागच्या 8 वर्षात. तुम्ही नक्कीच ट्रस्ट करू शकता. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्यासोबत उभी होऊन जाते जेव्हा पण तुम्ही काही अडतात. ठीक आहे, कॅप राऊंडच्या सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला दिले जातील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.